एक नैनी तू कितना मेरे मन में है। तर आपल्याला VPNला ऑन करायचे भावांनो, VPNवरती येऊन तुम्हाला युनायटेड किंगडम नावाचं जे VPN आहे ते ऑन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला कॅपकटला ओपन करायचं आहे अगोदर, त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे भावांनो। नंतर फोटोच्या ऑप्शनवरती जायचं आहे, आपल्याला एक इमेज सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही ॲड करून घेतो। ॲड केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला एक्सेप्ट रेशोवरती यायचं आहे, त्यानंतर 9:16चा रेशो घेऊन त्याला इमेजवरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे काही झूम करून घ्यायचं आहे अगोदर। त्यानंतर परत बॅक यायचं आहे, ॲड ऑडिओवरती येऊन आपल्याला एक ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। तो ऑडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी जी लिंक दिलेली भावांनो त्याच्यावरती तुम्हाला मिळून जाईल। तर मी ऑडिओला ॲड केलं आहे, त्यानंतर इमेजवरती क्लिक करून इमेजला जिथपर्यंत आपला तो ऑडिओ आहे तिथपर्यंत आपल्याला त्याला सेट करून घ्यायचं आहे भावांनो। त्यानंतर आपल्याला सुरुवातीला यायचं आहे, तर अशा प्रकारे समोर यायचं आहे भावांनो। आपल्याला अगोदर अशा प्रकारे थोडंसं झूम करायचं आहे, अशा प्रकारे झूम केल्याच्या नंतर आपल्याला जी 5 सेकंड इथे यायचं भावांनो। आपल्याला इथे आल्यानंतर इमेजवरती क्लिक करून त्याला स्प्लिट मारायचं आहे, परत थोडंसं समोर यायचं आहे, इथे आपल्याला परत एक स्प्लिट मारायचं आहे भावांनो इथे। त्यानंतर परत एक 5.20 CF पर्यंत आपल्याला इथे एक स्प्लिट मारून घ्यायचं आहे, परत थोडंसं पुढे यायचं आहे, आपल्याला अशा प्रकारे 5.25 पर्यंत एक स्प्लिट मारायचं आहे, त्याच्यात थोडंसं पुढे यायचं भावांनो अशा प्रकारे इथे। त्यानंतर परत आपल्याला थोडंसं पुढे यायचं आहे, 6.10 F पर्यंत आपल्याला एक स्प्लिट मारून घ्यायचं आहे, परत आपल्याला थोडंसं पुढे यायचं आहे भावांनो, 6.20 F पर्यंत एक स्प्लिट मारायचं आहे। त्यानंतर आपल्याला परत अशा प्रकारे थोडंसं पुढे यायचं आहे, परत 8.10 F पर्यंत येऊन एक स्प्लिट मारून घ्यायचं आहे। त्यानंतर 10.20 F पर्यंत आपल्याला एक स्प्लिट मारून घ्यायचं आहे भावांनो अशा प्रकारे इथे थोडंसं त्याच्या मागे इथे स्प्लिट मारून घ्यायचं आहे। त्यानंतर परत आपल्याला थोडंसं पुढे यायचं आहे 12 सेकंडवरती, इथे थोडंसं त्याच्या मागे इथे स्प्लिट मारून घ्यायचं आहे, परत थोडंसं पुढे 13.20 सेकंडवरती आपल्याला एक अशा प्रकारे इथे एक स्प्लिट मारून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही स्प्लिट मारून घ्यायचे भावांनो। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथे यायचं भावांनो, आपण जिथून आपल्याला स्प्लिट मारली इमेजला तिथे यायचं आहे 5 सेकंडवरती। ॲड ओव्हरलेवरती यायचं आहे आपल्याला, ॲड ओव्हरलेवरती आल्यानंतर एक इमोजी देईन भावांनो मी तुम्हाला, तो ॲड करून घ्यायचा। त्याच्यानंतर त्याला अशा प्रकारे इथे ओढून घ्यायचं भावांनो, जिथपर्यंत आपलं सॉन्ग आणि इमेज ॲड केला होता तिथपर्यंत। त्यानंतर त्याच्यावरती क्लिक करत राहू द्यायचं भावांनो, त्यानंतर त्याला अशा प्रकारे झूम करून त्याला इथे सेट करायचं आहे, थोडं वरती तुमच्या इमेजनुसार त्याला सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आता इफेक्ट ॲड करायचे भावांनो, तर मी ऑडिओ इफेक्ट ॲड केलेले आहे भावांनो। त्यानंतर पहिला जो इमेज त्याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला अगोदर, त्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनवरती यायचं आहे, इंच ऑप्शनवरती यायचं आहे, फ्लिपबुक नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आणि त्याला राईटवरती क्लिक करायचं आहे। परत अशा प्रकारे समोर येऊन त्याला अशा प्रकारे झूम करायचं इमेजला, जो पहिला इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन पेंडुलम 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे। परत समोरच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती येऊन पेंडुलम 2 नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला राईटवरती क्लिक करायचं आहे। परत अशा प्रकारे इथे येऊन ॲनिमेशनवरती, त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे, परत समोर यायचं, ॲनिमेशनवरती येऊन कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन पेंडुलम 2 नावाचा जो इफेक्ट ॲड करायचा आहे, परत समोर यायचं, पेंडुलम 1 नावाचा जो इफेक्ट ॲड करायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला इथपर्यंत करत घ्यायचं भावांनो। त्यानंतर आपल्याला इथे ह्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, आपल्याला तिथे आल्यानंतर ॲनिमेशनवरती येऊन कॉम्बोच्या ऑप्शनवरती यायचं आहे, डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला राईटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्याच्या समोरचा जो इमेज भावना तो ॲड करून ॲनिमेशनवरती यायचं, इंच ऑप्शनवरती यायचं अगोदर, इथे आल्यानंतर तुम्हाला क्रॉस ओपन नावाचा जे इफेक्ट आहे तो ॲड करायचा, त्याला 1 सेकंडपर्यंत ठेवायचं भावना अशा प्रकारे इथे क्लिक करायचं। परत टिपलेट 2 नावाचा जो ॲनिमेशन तो ॲड करून त्याला समोरपर्यंत ठेवून घ्यायचं, त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे, परत समोर यायचं, आपल्याला इंच ऑप्शनवरती येऊन पॅडलिंग नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला राईटवरती क्लिक करायचं आहे। परत आपल्याला सेकंड लास्ट इमेजवरती येऊन ॲनिमेशनवरती यायचं आहे, इंच ऑप्शनवरती यायचं अगोदर, फ्लॅशिंग नावाचा जो ॲनिमेशन तो ॲड करून त्याला 1 सेकंडपर्यंत ठेवायचं आहे। परत कॉम्बोवरती येऊन डायनॅमिकल शेक नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला राईट करायचं आहे। परत जो आपला शेवटचा इमेज आहे तिथे यायचं, ॲनिमेशनवरती यायचं अगोदर, 3D कार्ड 4 नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला इथपर्यंत ठेवून घ्यायचं आहे ना। त्यानंतर आपल्याला राईट करायचं आहे भावांनो। त्यानंतर आपल्याला परत सुरुवातीला यायचं आहे अशा प्रकारे, इथे आल्यानंतर इफेक्टवरती यायचं आहे, इफेक्टवरती यायचं अगोदर व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर आपल्याला इथे क्लोजिंग अँड ओपनिंग नावाचं जो आपलं फोल्डर तिथे यायचं, इथे सर्च केल्यावर तुम्हाला तो इफेक्ट अशा प्रकारे खाली स्क्रोल केलं तरी मिळून जाईल। अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर राईट करायचं भावना, तो तुम्हाला आपला जो सुरुवातीला जो पहिला इमेज आपला तो ॲड करेल ना त्याच्यावरती क्लिक करायचं। त्यानंतर जो हार्टबीट म्हणून जो इफेक्ट आहे भावनो ते आपण इथे अशा प्रकारे छोट्या बीटवरती अशा प्रकारे इथे लावून घ्यायचं आपल्याला, तो हार्टबीट नावाचा तो व्हिडिओ इफेक्टवरती तुम्हाला मिळून जाईल।
त्यानंतर 6 सेकंडवरती यायचे भावांनो. त्यानंतर आपल्याला बॅक यायचे, व्हिडिओ इफेक्टवरती यायचे अगोदर. इथे आल्याच्या नंतर आपल्याला इथे सुरुवातीला इथे सर्च करायचे भावांनो आपल्याला बटरफ्लाय इफेक्ट. तो तुम्हाला इथे मिळून जाईल. त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याला राईट करून टाकायचे. त्याला अशा प्रकारे इथपर्यंत आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला समोर यायचं. त्यानंतर 12 सेकंडवरती यायचं. बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं अगोदर. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इन माय हर्ट नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. त्याच्यावरती क्लिक करून तो इथपर्यंत आपल्याला सेट करून घ्यायचा आहे भावांनो. तर आपला व्हिडिओ झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.